नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। रेशन कार्ड धारकांना आता रेशनऐवजी थेट पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। रेशन म्हणजे अन्नधान्याऐवजी तुम्हाला पैसे मिळणार आहे। या संदर्भातला शासनाने नवीन जी.आर. काढलेला आहे। या निर्णयास शासनाने मंजुरी दिलेली आहे। तर त्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यातील APL शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम हस्तांतरित करिता नवीन लेखाशीस मंजूर करण्याबाबत हा शासन निर्णयास मंजुरी देण्यात आलेली आहे। तर आपण या ठिकाणी हा शासन निर्णय बघू शकता। या ठिकाणी हा जी.आर. आहे। या ठिकाणी महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजीचा हा जी.आर. आहे। या ठिकाणी आपण बघू शकता विभागाच्या दिनांक 28 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL म्हणजे केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित योजनेकरिता योजनेच्या लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाहा प्रति लाभार्थी 150 इतक्या रोख रकमेचा थेट हस्तांतराची योजना कार्यान्वित करण्यात मान्यता देण्यात आली आहे। तसेच विभागाच्या 20 जून 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार APL शिधापत्रिका शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार म्हणजे DBT नुसार रकमेची प्रतिमाहा प्रति लाभार्थी 170 रुपये म्हणजे तुमच्या घरात जर 4 माणसं असतील तर त्या 4 गुणिले 170 अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहे। मग अशा या योजनेसाठी अनिवार्य असलेल्या योजनेअंतर्गत लेखाशीस प्रस्तावित करण्याबाबत वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालयास सूचित करण्यात आलेले आहे। हे 14 जिल्ह्यांमध्ये 14 जिल्ह्यातील लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहे। म्हणजे 14 जिल्ह्यामध्ये जे काही केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी आहे त्यांच्या खात्यामध्ये थेट DBT द्वारे हे पैसे मिळणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता शासन निर्णय 14 जिल्हे APL केसरी शेतकरी DBT योजनेकरिता पुढील नवीन लेखाशीस उघडण्यात मान्यता देण्याबाबत। मग आता या ठिकाणी त्यांनी असा लेखाशीस उघडून हे पैसे थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी.आर. देण्यात आलेला आहे। आपण त्या ठिकाणून डाउनलोड करू शकता किंवा बघू शकता। जर आपल्याला या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर आपण अर्ज करू शकता। आतापर्यंत मिळत नसेल तर आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी रेशन कार्ड लाभार्थ्यांनी संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे अर्ज द्यावा लागतो व अर्जाचा नमुना देखील तेथेच मिळतो। अर्जासोबत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची व रेशन कार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची परत जोडावी लागत असल्याची माहिती आहे। त्यामुळे आपणही या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकता। अशा प्रकारचा महत्त्वाचा अपडेट आहे। रेशन कार्ड धारकांना आता अन्नधान्याऐवजी हे 170 रुपये प्रति लाभार्थी देण्यात येणार आहे। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।